देवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुम्. 63वा श्लोक आहे आता. इति ते ज्ञानमाख्यातं गुह्यात् गुह्यतरं मया विमृश्यैतदशेषेण यथेच्छसि तथा कुरु. म्हणजे आतापर्यंत भगवंतांनी सगळं सांगितलं. ते म्हणतात आता ठीक आहे, तुला सगळं सांगितलं म्हणतात की अशा प्रकारे गोपनीयाहून गोपनीय, फारसं कोणाला माहित नाही असं सगळं ज्ञान हे मी तुला सांगितलेलं आहे. हे सगळं रहस्यमय ज्ञान आहे. सरकार ओपन टू ऑल असं नाहीये, रहस्यमय ज्ञान आहे. या सगळ्याचा तू विचार कर. आतापर्यंत जे काय सांगितलं 18 अध्यायात, या सगळ्याचा तू विचार कर आणि शेवटी तुला पाहिजे ते कर. येथे जशी काय इच्छा असेल त्याप्रमाणे कर. हे भगवंतांनी एवढं सगळं वर्णन केलं, त्याला असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे, सगळं मध्ये मध्ये सांगितलं म्हणून युद्ध कर म्हणून, किंवा तू करशीलच, प्रकृती तुला करायला लागेल वगैरे बरंच काही सांगितलं. पण आता शेवटच्या स्टेजला ते म्हणतात काही नाही, तुला सगळं ज्ञान दिलेलं आहे, या ज्ञानाचा तू नीट अभ्यास कर, विचार कर आणि तू ठरव. मी त्याला स्वातंत्र्य दिलंय, हे लक्षात घ्या. एवढं सगळं सांगून सुद्धा भगवंत असं म्हणत नाहीत की मी सांगतो तसंच कर म्हणून. ते म्हणतात तुला पाय तसं कर. पुढे आणखीन ते म्हणतात 64व्या श्लोकात, सर्व गुह्यतमं भूयः शृणु मे परमं वचः इष्टोऽसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितम्. पुन्हा त्याचे सगळ्या गोपनीयातून गोपनीय, म्हणजे सगळ्यात गुप्त गुप्त ज्ञान, म्हणजे फारसं कोणाला माहितीच नाहीये, पण तुला सगळं कळलेलं आहे. तर ते सगळं माझं जे काय सांगितलेलं आहे ते तू पुन्हा पुन्हा ऐक. ऐक म्हणजे आठवण कर बा, स्मृतीमध्ये ऐकलेलं आहे, आत्ताच ऐकलंय ते. आपल्याला पुष्कळ वेळ लागला, पण भगवद्गीता 2 तासामध्ये सांगितली भगवंतांनी सगळी. सुरुवात करून सगळी भगवद्गीता सांगून 2 तास झालेत, म्हणून ते म्हणतात की ते सगळं तू आठव पुन्हा पुन्हा पुन्हा. आणि तू माझा अत्यंत आवडता शिष्य आहे, म्हणून जे परमहितकारक वचन आहे ते मी तुला पुन्हा सांगणार आहे. पुन्हा एकदा आणखी एक वळसा देता येते. तर मी सगळं सांगून संपलंय, तुला पाहिजे तसं कर म्हटलेलं आहे, पण तरी अर्जुन अजून काही उत्तर देत नाहीये, म्हणजे युद्धाला तयार झालेलं नाहीये. म्हणून ते आणखीन एक वेळा देत आहेत त्याला, तुला पुन्हा एकदा सांगतो, तू ऐक पुन्हा सगळं, असं त्यांना या ठिकाणी म्हणायचं आहे. भगवंत सगळं सांगून झालेलं आहे, पुन्हा एकदाच एक पुन्हा 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 ते सांगतात, कारण अर्जुन अजून तर काही युद्ध करायला तयार झालेलं नाही. त्या भगवंतांनी मागच्या श्लोकात म्हटलं होतं की अतिशय गोपनीय आणि गुप्त असं ज्ञान तू माझा अतिशय प्रिय आहेस म्हणून तुला दिलेलं आहे. ते पुन्हा पुन्हा मी सांगतो, ते पुन्हा तू ऐक, असं ते म्हणता येतं. कारण त्यावेळी ऐकून परिणाम झाला नाही, म्हणून पुन्हा ऐक, म्हणजे काहीतरी परिणाम होईल आणि तू युद्धाला उभं राहशील, असं भगवंतांना म्हणायचंय. म्हणून आता 65व्या श्लोकामध्ये ते म्हणतायत, मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यसी सत्यम ते प्रतिजाने प्रियोसी मे. ते म्हणजे अर्जुना, माझ्या ठिकाणी मन ठेव, म्हणजे मनामध्ये फक्त माझाच विचार ठेव, परमात्मा स्वरूपाचाच विचार ठेव मनामध्ये. माझा भक्त हो. म्हणजे काय भक्त म्हणजे काय, भक्ती मार्ग कर. पण भक्त म्हणजे काय की संपूर्ण श्रद्धायुक्त समर्पण, हे सगळं मलाच समर्पित कर तुम्ही म्हणून राहिले. माझे पूजन कर, म्हणजे भक्ती मार्गातलाच हा भाग आहे, त्यातला एक प्रक्रिया आहे त्यातली. माझ्याशीच तो एकरूप हो, मला नमस्कार कर. म्हणजे कसं आहे की माझ्या ठिकाणी मन ठेव, माझा भक्त हो, माझे पूजन कर, मला नमस्कार कर. आणि या ठिकाणी मला म्हणजे श्रीकृष्णाला नाही तर भगवंताला. आणि आपण पाहिलं की सगळी भगवद्गीता ही भगवन वाच म्हटलेलं आहे, त्या भगवंताच्या रूपात सांगितले, म्हणून भगवंताला स्मरण हो, असा त्याचा अर्थ आहे. आणि मग ते म्हणतात की असं जर केलं तर तू मला येऊन मिळशील. मला येऊन मिळशील म्हणजे काय, सुद्धा तुझ्या सगळे पाप पण नष्ट होतील, कर्मही नष्ट होतील, पण माझ्याशी एकरूप झाल्याने पुनर्जन्म पण नाही, म्हणून तो मुक्त पण होशील. हे मी तुला प्रतिज्ञापूर्वक सांगतो, असं ते म्हणलेलं आहे. आणि पुन्हा कारण तू माझा अत्यंत आवडता शिष्य आहे. शिष्य आहे, अर्जुनानेच
दुसऱ्या अध्यायात सांगितलंय, शिष्यस्तेयम शादिमाम त्वम प्रपन्न, मी शिष्य आहे म्हणून. त्याच परत त्या ठिकाणी त्यांनी आठवण करून दिली. कसं आहे, संसाराशी एकरूप असतात नेहमीच्या माणसं, आणि त्यामुळे संकल्प विकल्प करत बहिर्मुक्त असते, नाशवंत गोष्टीचं चिंतन करत कर्म करत राहतात, फळं भोगत राहतात आणि जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये अडकून पडतात. तर त्याच्यातून मुक्त व्हायचं आहे. आणि त्याच्यातून मुक्त व्हायचं असेल तर मग त्याने अर्जुनाला सांगितलं की तू माझ्या ठिकाणी मन ठेव, माझा भक्त, माझे पूजन कर, मला नमस्कार कर. म्हणजे मग तू त्या संसाराच्या सगळ्या गोष्टीतून मुक्त होशील, जन्ममरणाच्या फेऱ्यातूनही मुक्त होशील आणि मला येऊन मिळशील. आणखी पुढच्या श्लोकात पण तसंच सांगितलंय, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज, अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामी मा शुचः. की सगळे धर्म म्हणजे काय, कर्तव्य कर्म आहेत. कारण आजकालचे प्रचलित धर्म आहेत ते त्यावेळा नव्हतेच. त्यावेळेला सनातन धर्म होता. त्या भगवंतांनी धर्मशब्द वापरला आहे. आपण जे कृत्य, जे कर्म निवडलेलं आहे आपल्या जीवनात, आणि जे आपल्या नशिबात पण आलेलं आहे, त्याला त्यांनी धर्म म्हटलंय. पण भगवंत म्हणतात सर्व धर्मांपरित्य, सगळं सोडून दे, जाऊ दे आता. मामेकम शरणम म्हणजे मला शरण जा. सगळी कर्तव्य कर्म बाजूला ठेवून दे, तू मला शरण जा. आणि त्यामुळे काय होईल तर अहम त्वाम सर्व पापेभ्य मोक्ष इष्यामी, या सगळ्या पापापासून तुला मुक्त करेल. आता पापाचा संबंध कुठे आला तर अर्जुन म्हणला तर पहिला अध्यायात बघा, त्या नातेवाईकांना मारलं तर पाप लागेल, मित्राला मारलं तर मित्र दोष लागेल, मग ते जे पाप लागेल म्हणला होता ना, तेही तर भगवंत म्हणतात हे तू युद्ध कर पण तुला पाप लागणार नाही, कारण सगळ्या पापांमधून मी तुला मुक्त करेल. म्हणून तू सगळं सोडून मला शरण जा, सगळं सोडून. म्हणजे मग तू तुझं कर्म केलं तरी तुला पाप लागणार नाही, तुला सगळ्या पापातून मी सोडवीन, आणि मग त्याच्याकरता तू शोक करू नको. असा एक संदेश भगवंतांनी अर्जुनाला या श्लोकामध्ये दिलेला आहे. हा 67वा श्लोक आहे. खरं म्हणजे आतापर्यंत सगळं सांगून झालेलं आहे, पुन्हा पुन्हा सांगितले आहे, त्यामुळे आता नवीन काही सांगण्यासारखं नाही आहे. आणि शेवटी भगवान म्हणले त्याला, यथेच्छसी तथा करू, तुला असं पाय तसं कर. आणि मग त्याच्या प्रत्युत्तराची साध केव्हा येते, लगेच तर काय अर्जुन बोलला नाही. त्यामुळे श्रीकृष्णाने जरा आपला मोहरा दुसरीकडे वळवला थोडा या श्लोकामध्ये, दुसऱ्या दिशेने. म्हणजे त्यांनी म्हटलंय की आता 67वा श्लोक आहे, इदम ते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन ना चाशुश्रूषवे वाच्यम न च माम योग्य श्रूयती. त्यांनी काय सांगितलं तर ही सगळे गीतेचा जो उपदेश केलेला आहे अर्जुनाला, तो कोणाला सांगू नये आधी सांगितलेलं आहे. ते सोडून बाकीच्यांना सांगायला हरकत नाही. म्हणजे बाकीच्यांना सांगण्याकरता पण हा उपदेश आहे, लक्षात घ्या. हे भगवंतांनाच माहिती होतं की हे नंतर उपयोगी पडणार आहे, म्हणून अर्जुन हा निमित्त आहे, त्या निमित्ताने हे सगळं तत्वज्ञान सांगितलं. पण ते केवळ अर्जुनाकरता नव्हतं, तर आज नंतरच्या सगळ्या पिढ्यांकरता आहे. म्हणजे आज 5,500 वर्षानंतर सुद्धा आपल्याला ते तत्वज्ञान उपयोगी पडते. पण म्हणून ते म्हणतात की काय कोणाला सांगू नये, पहिल्यांदा सांगतात याच्यामध्ये की हा जो गीतेतला रहस्यमय उपदेश आहे. रहस्य म्हणजे मग कोणाला सांगायचं नाही म्हणून रहस्यमय, कोणाला चटकन कळणार नाही म्हणून रहस्यमय. की कधीही तप न करणाऱ्या माणसाला सांगू नये. तप म्हणजे काय, तर आपले साधना करत असताना कुठली अडचण आली त्यावर मात करून येणे प्रकारे आपण ती साधना करणार आणि ती करायची त्याप्रमाणे, त्याला म्हणतात तप. आता भगवद्गीतेचीच तप करायला पाहिजे. कारण लक्षात घ्या, एकदा वाचून गीता समजत नाही, पुन्हा पुन्हा वाचायला लागते, पुन्हा पुन्हा त्याचा अर्थ समजून घ्यावा लागतो, पुन्हा 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 करत राहतं, मग थोडं थोडं अंमलात आणावं लागतं. मग ते किती कालावधी लागतोय. म्हणजे हे सगळं तपच आहे. हे भगवद्गीता समजून घेऊन आपल्या जीवनात आणणं हे खूप मोठं तप आहे. पण चांगलं आहे, चांगल्या करता तप आहे, परिणाम तर चांगलेले आहेत. असं तप कधी करणार नाही माणूस, त्याला सांगून काय उपयोग आहे. मी तो ऐकेल नाही असं नाही, पण वागणं शक्यच नाही. कारण ऐकणं ठीक आहे, पण वागायचं असेल तर किती तप करावं लागेल, त्याची तयारी नसेल त्याला काही उपयोग नाही.
म्हणून ना अशा लोकांना गीतेचा उपदेश सांगू नये असं भगवंताने सांगितलं. दुसरं सांगितलं भक्तिहीन माणसाला सांगू नये. तर भक्ती म्हणजे काय, अंतःकरणात 100% श्रद्धा पाहिजे की प्रत्यक्ष भगवंतानी सांगितलंय तर त्याच्यावर बरं आहे खरं आहे का, कसं सांगितलं, ह्याला काय पुरावा आहे का, असलं काय बोलायला विचारायचंच नसतं. असे विचार मनात यायला नको. भक्त असलं म्हणजे काही येत नाही. भगवंतानी सांगितलंय 100% सत्यच आहे, त्याप्रमाणे मी वागतो. म्हणून जो भक्त नाही, ज्याच्या अंतःकरणात श्रद्धा नाही, तो माणूस ते पुढचं ऐकेल पण कृती नाही करणार, कारण श्रद्धाच नाहीत, त्याचा विश्वासच बसणार नाही. मग अशा माणसाला देऊ नये. आणि सांगितले ऐकण्याची इच्छा नसणाऱ्याला सांगू नये. आता हे तर तुम्हाला सुद्धा कळलं, हे जबरदस्तीने सांगून उपयोग नाही. ऐकण्याची इच्छा पाहिजे. आता समजा नसेल इच्छा, पण आपण निर्माण करू शकतो. किंवा श्रद्धा नसेल तर निर्माण करू शकतो. त्या तप करायची तयारी नसेल तर आपण त्याला सांगून शकतो. म्हणजे हे तप करणं न करणाऱ्याला, भक्तिहीन माणसाला, ऐकण्याची इच्छा नसणाऱ्याला सांगू नये. पण ह्या सगळ्यांना जर सांगायचं असेल तर तुम्ही सगळं तयारी करून घ्या त्यांची, आणि मग सांगा म्हणजे चालेल. म्हणजे भगवद्गीता सांगत असताना ही सगळी तयारी करायला लागते. म्हणून म्हणतो सांगताना नुसतं हे नाही, कसं साधना करायचं हे पण सांगायचं. आजच्या त्या प्रमाणे बघणाऱ्या लोकांना तर फार बुद्धीच्या पातळीवर सांगावं लागतं सगळं. पण सांगितल्यानंतर त्यांना जर ते पटलं, मग श्रद्धा निर्माण झाली, तर मग ते करतील सुद्धा त्याप्रमाणे आचरण. तेव्हा अशा लोकांना सांगू नये असं भगवंत म्हणतात. पुढच्या श्लोकात आणखीन ते म्हणतात, 68वा श्लोक आहे, ये इमं परमं गुह्यं मध्ये मद्भक्तेषु विधास्यति भक्तिं मयि परां कृत्वा मामे वैश्यत्य संशयः. आता कोणाला सांगू नये ते झालं, आता सांगितल्यानंतर काय होतं ते सांगतात. पण हे सुद्धा अशी पद्धत आहे की अर्थ सांगतो मग तुम्हाला लक्षात येईल ते, की जो पुरुष माझ्या ठिकाणी परम प्रेम ठेवून, प्रेम श्रद्धा किंवा भगवंतांनी सांगितलं काय प्रश्न नाही, हे परम रहस्ययुक्त गीताशास्त्र माझ्या भक्तांना सांगेल. नाही सांगायचे भक्त पाहिजेच, पुन्हा नसेल तर भक्ती निर्माण करायला लागेल आणि मग सांगावं लागेल. म्हणून जो माझ्या भक्तांना हे सांगेल तो मलाच प्राप्त होईल. म्हणजे भगवंताला प्राप्त होण्याचा आणखीन एक मार्ग भगवंताने सांगितलं. हे सगळं जे गीताशास्त्र आहे, सगळं हे गीतातलं शास्त्र, रहस्यमय तत्वज्ञान, हे सगळं माझ्या भक्तांना सांगा. म्हणजे मग याचं कारण असं आहे की भक्तांना सांगायचं, मी एकदा सांगून तेवढंच भागणार आहे, पुन्हा 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 सांगत राहायचं. म्हणजे तत्वज्ञानाची एवढी जर उजळणी झाली तर तो पुरुष जो आहे तो परमेश्वरावर प्राप्त होऊ शकेल. म्हणून त्याने स्पष्टपणे सांगितलंय की तो मला प्राप्त होईल, यात मुळीच शंका नाही. म्हणजे ऐकणाऱ्याला उद्युक्त केलंय की तुम्ही पण सांगा, नुसतं ऐकून थांबू नका. तुम्ही भक्त निर्माण करा, त्या भक्तांना सगळं सांगा, म्हणजे तुमची तर मुक्ती होईलच, पण त्यानिमित्ताने ते पण भक्ताच्या मार्गाला लागतील. म्हणजे प्रचार करण्याचं एक तंत्र लक्षात घ्या तुम्ही. एक सुरुवात करून दिली भगवंतांनी, तुम्ही भक्तांना सांगा, मग ते त्यांच्या भक्तांना सांगतील, मग ते त्यांच्या भक्तांना, चालू राहील. आणि तसं चालू आहे म्हणून तर इतक्या हजारो वर्षानंतर भगवद्गीता आज सुद्धा आपण सगळेजण त्याचा अभ्यास करतोय. हे भगवंताने सांगून ठेवलं, त्याप्रमाणे बऱ्याच लोकांनी ऐकलेलं आहे, म्हणून भगवद्गीता आपल्यापर्यंत आली, नाही तर आली नसते. मागच्या श्लोकात भगवंतांनी सांगितलंय, त्याला जोडून हा श्लोक आहे म्हणून सांगतोय की जो पुरुष हे साधक माझ्या ठिकाणी परम प्रेम ठेवून हे रहस्यमय गीताशास्त्र माझ्या भक्तांना सांगेल, तो मलाच प्राप्त होईल. मग त्या संदर्भात पुढे आणखी ते म्हणतायत, आता न च तस्मान मनुष्येषु कश्चिन्मे प्रियकृत्तमः भविता न च मे तस्मात् अन्यः प्रियतरो भुवि. की त्याच्याहून दुसरा कोणी माझा प्रिय करणार नसणार आहे. तर शब्दरचनाची पुढे मागे झाल्याच आहे की माझे अत्यंत प्रिय कार्य करणारा त्या माणसाहून दुसरा कोणी नसेल.
म्हणजे मला जे माझं प्रिय कार्य वाटतं, म्हणजे काय प्रिय कार्य आहे, तर हा भगवद्गीतेचं सगळं गीताशास्त्र इतरांना सांगणे हे माझं अतिशय प्रिय कार्य आहे. हे प्रिय कार्य करणारा जो कोणी इतरांना सांगेल त्याच्याशिवाय दुसरा कोणी या मनुष्य असणार नाही. हे अधिक चांगला. म्हणजे थोडक्यात असं आहे की भगवद्गीतेचं शास्त्र सगळ्या लोकांपर्यंत नेलं पाहिजे, आणि जो नील तो सगळ्यात चांगला माणूस आहे असं भगवंतांनी या ठिकाणी म्हटलंय. आणि पुन्हा पृथ्वीवर त्याच्याहून अधिक मला प्रिय असा दुसरा कोणी भविष्यकाला ते होणार नाही. त्या माणसाला इतकं नाही महत्व दिलं की जो या गीताशास्त्राचा प्रचार करेल, लोकांपर्यंत नेईल, त्याच्या एवढा प्रिय म्हणून नंतर सुद्धा कोणी होणार नाही. आता तर कोणी नाहीच आहे, पण नंतरही कोणी होणार नाही. म्हणजे इतकं भगवंत महत्व देतात गीताशास्त्राचं लोकांपर्यंत नेण्याकरता, हे लक्षात घ्या. हे लोकांपर्यंत नेलं पाहिजे. हे किती महत्व दिलंय भगवंतांनी बघा. नंतर पुढे म्हणता जाते, अध्यक्षते च य इमं धर्म्यं संवादम आवयोः ज्ञानयज्ञेन तेनाहम इष्टः स्यामिति मे मतिः. आता हे भगवद्गीतेचं महत्व सांगतायत ते, की जो पुरुष, पुन्हा तोच माणूस आहे भगवद्गीतेचं ज्ञान लोकांना देणार आहे. आम्हा दोघांच्या धर्ममय संवाद रूपात, आम्हा दोघांच्या म्हणजे अर्जुन आणि श्रीकृष्ण यांचा धर्ममय संवाद रूप आहे. हे धर्माचं महत्व सांगणारा संवाद आहे सगळा. धर्म म्हणजे कुठला? जो स्वीकारलाय तो धर्म. तुम्ही जो काय स्वीकारलाय तो तुमचा धर्म. प्रत्येकाचा धर्म निराळा असतो. तर तो धर्ममय संवाद आहे असा. तेव्हा ते संवाद या गीताशास्त्राचं अध्ययन करेल. आता जो अध्ययन करेल त्या संबंधी सांगितलं बरं का. जो शिकवेल ते झालं मगाशी. आता जो अध्ययन करेल त्याच्याबद्दल भगवंत म्हणतात की त्याच्याकडून मी ज्ञानयज्ञाने पूजित होईल, असे माझे मत आहे. म्हणजे बघा, गीताशास्त्राचा अभ्यास करणं म्हणजे भगवंताचं ज्ञानयज्ञाने पूजन करणं आहे, हे त्यांनी स्पष्ट केलं या ठिकाणी. त्यांच्या परिभाषेत मांडलंय त्यांनी. पण एवढं महत्व आहे, जो शिकवेल त्याचं सांगून झालं आता सगळं की त्याच्या एवढा प्रिय मला कुणीच नाही, आत्ताही नाही, नंतर असणार. पण जो अध्ययन करेल त्याच्याकडनं मी पूजित होईल. याचा अर्थ गीताशास्त्राचं अध्ययन करणे म्हणजे भगवंताची पूजा करणे आहे, हे स्पष्ट केलेलं या श्लोकामध्ये त्यांनी. नंतर पुढे ऐकल्यानंतर काय होईल ते पुढच्या श्लोकात सांगितलं, ते आपण नंतर बघू. आता आपण या ठिकाणी